मीरा भाईंदरमध्ये देशातील काही शहरांनंतर आता मीरा भाईंदरमध्येही तथाकथित झॉम्बी ड्रग संदर्भातील प्रकरणे समोर येत असल्याची माहिती समोर आली आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। भाईंदर पश्चिमेतील 90 फीट रोड आणि बाळासाहेब ठाकरे मैदान परिसरात संशयित व्यक्ती विचित्र वर्तन करताना दिसल्याचे सांगितले जात आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली। दरम्यान या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आरोग्य तज्ज्ञांनीही अशा अंमली पदार्थांमुळे सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला आहे। शिरूर तालुक्यातील शिरोली येथे अंबिका जागमाता देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या काळू बाळू तमाशा मंडळाच्या जलशाला पंचक्रोशीतील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गण गवळण आणि वगनाट्याने झाली। कलावंतांच्या दमदार सादरीकरणाने आणि संवाद फेकीने प्रेक्षकांची मने जिंकली। हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेत सांस्कृतिक मेजवानीचा आनंद लुटला। दरम्यान तमाशा कलावंतांनी बदलत्या काळात लोककला टिकवण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि आपल्या व्यथा व्यक्त केल्या। सोहळ्यासाठी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि यात्रा समितीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्सव यशस्वी केला। या ठिकाणी जागमाता यात्रा उत्सव निमित्त कैलासवासी काळूबाळू जो तमाशा आहे, तर या तमाशातील जे कलावंत आहे त्यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत। तर त्या कलावंत ताईंच्या आज आपण मत जाणून घेऊ। ताई नमस्कार। बरं, या शिरवली गावामध्ये हा जो तुमचा कार्यक्रम झाला, तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला? पब्लिकचाही आणि छान वाटला आणि सगळे जे आता पाठीमागे नुकताच संगमनेर या शहरामध्ये तुमच्या कलावंतावरती जो हल्ला झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? तमाशाला म्हणजे आता तसं बघत नाही, जसं तुम्ही लावणीला कसं बघता, ऑर्केस्ट्राला बघता ना, तसं तुम्ही तमाशालाही बघा। म्हणजे वाईट झालं, त्याचे काही झालं वाईट झालं असं नाही। शासनाकडनं तुम्हाला या ठिकाणी निश्चित दखल घेतली पाहिजे अशा प्रकारचं तुमचं मत पाहिजे। त्याचबरोबर त्यांच्यावर ज्यांनी कुणी केलं त्यांचे गुन्हेही दाखल झाले। म्हणजे ताईंच्या मतानुसार ज्यांनी या कार्यक्रमावरती हल्ला केला तर त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांना सजा झाली पाहिजे असं ताईंचं मत आहे। काय माहिती, गाडीमध्ये महिला असतात, मुलं असतात, खूप लांबून आलेल्या असतात, अशी कृत्य झाली नाही पाहिजे तमाशामध्ये। सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, जास्त करून शासनाने खूप लक्ष दिलं पाहिजे तमाशांवर। आता पाठीमागे जो कोरोना कालखंड आला होता त्यावेळेस तुमच्या कलावंताचे खूप हाल झाले असतील, त्यावेळेस शासनाने बँकांनी काही तुम्हाला कर्ज पुरवठा वगैरे किंवा काही मानधन दिलंय का? दिलं, पण जेवढं भेटायला पाहिजे तेवढं नाही दिलं। खूप भरपूर कलाकार त्याच्यामध्ये गेले। आता तुमची मुलं वगैरे शिक्षण घेत असतीलच ना, तर त्यासाठी काही शासनाकडून शिष्यवृत्त्या मिळाल्यात का? मुलांना ना, म्हणजे तमाशातल्या जे कलाकार आहेत त्यांच्या मुलांसाठी त्यांच्यासाठी केलं पाहिजे, दखल घेतली पाहिजे, मानधन चालू केलं पाहिजे। जे जुने कलाकार आहेत त्यांचं मानधन चालू करा। म्हणजे निश्चितच ताई, आम्ही तुमच्या ज्या भूमिका आहेत, तुमचे विचार शासनापर्यंत पोहोचण्याचा विचार करू आमच्या न्यूज मराठी 24/7 मध्ये आपण आलात आणि आपलं परखड असं मत मांडलं, त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान चाकू हल्ल्याची घटना घडली आहे। ही घटना 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली। मिरवणूक आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचली असताना काही युवकांमध्ये वाद झाला। या वादातून सुशील बळीराम डोंगरदेवे या 36 वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ जखमीला जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे। नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ परभणी शहरात भव्य रॅली काढण्यात आली। पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वसमत रोड या मार्गावरून ही रॅली पार पडली। या
रॅलीत विविध क्षेत्रातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांना विधिमंडळात 33% आरक्षण देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आले असून महिलांना धोरण निर्मितीत अधिक सहभाग मिळावा हीच या मागची भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले. परभणी शहरात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अनेक रस्ते आणि गल्लीबोळांना अक्षरशः डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत सुरू असलेली ही समस्या लोकनियुक्त पदाधिकारी आल्यानंतरही कायम असल्याचे चित्र आहे. घरगुती कचरा संकलन आणि रस्त्यावरील साफसफाई जवळपास ठप्प झाली असून तुंबलेल्या नाल्या आणि बंद पथदिवे यामुळे नागरिकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेकडून स्वच्छता टेंडर संपल्याचे कारण दिले जात असले तरी मनपाकडे असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा योग्य वापर होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान नव्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून शहर कचरा मुक्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपालिकाच्या निवडणुका होऊन 2 महिन्याच्या वरचा कालावधी उलटलेला आहे. मागील 2 महिन्यात आतापर्यंत सुद्धा नवीन पदाधिकाऱ्यांना कचऱ्याच्या संबंधित तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत त्यांना यश आलेले नाही. परभणी शहराच्या प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकता कचरा व त्या कचऱ्यावर असणारे जनावरे हे चित्र सर्वत्र पाहाव्यास मिळणार आहेत. परभणी शहर सर्वत्र डम्पिंग ग्राउंड बनले आहे. याकडे आता महानगरपालिकाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मोहसिन खान, न्यूज मराठी.